प्रपंचातील सुखदुःख हे मुख्यतः आपल्या जाणीवेत असते. माणसाला अनेकदा वाटते, खोटे करूनही जर सुख मिळत असेल तर तसे का करू नये. पण खरे पाहिले तर प्रपंचातून मिळणारे सुख स्थिर आणि शाश्वत नसते. आपण अनेकदा भगवंताचा उपयोग प्रपंच सुखाचा करण्यासाठी करतो, पण अपेक्षित परिणाम मिळाला नाही की त्यालाच दोष देतो. खरे कारण मात्र आपल्या मनातील वासना आहे. ही वासना म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध असलेली आपली स्वतःची इच्छा. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत सुख दुःख आणि अस्वस्थता टिकून राहते. यावर उपाय एकच आहे, भगवंताचे अधिष्ठान धरणे. मनात भाव ठेवावा, मी करता नाही, परमात्माच सर्व काही करणारा आहे. जेव्हा मन पूर्णपणे भगवंताला अर्पण होते आणि फळाची अपेक्षा सुटते, तेव्हा जीवाला खरी शांती आणि समाधान मिळते.